जिंतूर तालुक्यातील दुधगाव आसेगाव मंडळात शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं शेतकरी नेते इर्शाद पाशा यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकरिता 6 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे आणि उपोषणाला आज 6 दिवस उलटले असून स्थानिक प्रशासन आणि शेतकरी यांच्यात एकमत होत नसल्याने उपोषण 6 दिवसांनंतर देखील सुरू आहे। या उपोषण स्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रत्नदीप शेजावळे यांनी। नमस्कार। आज आपण जिंतूर तालुक्यातल्या आसेगाव या मंडळामध्ये आपण आलेलो आहोत। दुधगाव आसेगाव असं मंडळ आहे आणि माझ्यासोबत हे काही शेतकरी आहेत। शेतकरी संघर्ष समिती नावानं या ठिकाणी ते काम करत आहेत आणि गेल्या कित्येक महिन्यांपासून, असं म्हटलं तर कित्येक वर्षांपासून त्यांचा हा संघर्ष चालू आहे। आज त्यांनी या ठिकाणी उपोषण सुरू केलेलं आहे आणि उपोषणाच्या दरम्यान हे शेतकरी या ठिकाणी माझ्यासोबत आहेत। त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या आपण त्यांच्याकडूनच समजावून घेणार आहोत। माझ्यासोबत एक शेतकरी आहेत जे इथं आंदोलन करत आहेत, उपोषण करत आहेत। आता जी काही मागणी आपण केलेली आहे की त्या मागणीसंदर्भात तुमच्या आता 2 आंदोलनं झालेली आहेत, तुमचे 4 निवेदनं देखील झालेले आहेत। काय नेमकी त्याची पार्श्वभूमी आहे? आज उपोषणाचा 6वा दिवस आहे। आम्हाला म्हणताना दुःख होतं आहे की शासनानं याच्याकडं बिलकुल दखल घेतलेली नाही। आमचे दुधगाव महसूल मंडळाचे 4दा कलेक्टरला निवेदनं दिले आम्ही याच्याबद्दल। 200-200 300 शेतकरी जाऊन 21चा पीक विमा राहिलेला आणि 23चा हरभऱ्याचा राहिलेला याच्या संदर्भात 4दा निवेदनं दिले। एकदा कलेक्टर ऑफिसवर आम्ही कीर्तन आंदोलन केलं, त्याच्यानंतर तहसील कार्यालयावर आम्ही गोंधळ जागरण आंदोलन केलं। एवढं आंदोलन करूनसुद्धा आम्हाला कोणताही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आलेला नाही किंवा त्यांच्याकडून कोणतंही निरागस उत्तर असं आलेलं नाही। त्याच्यामुळं आम्ही नाईलाजास्तव आमरण उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आणि इथं आम्ही 6 दिवस झालं आमरण उपोषणाला बसलेलो आहेत। तरीसुद्धा याच्याबाबत शासनाकडून काही ठोस पावलं उचलल्या जात नाहीत आणि त्यांच्याकडून काही रिस्पॉन्स मिळत नाही। तहसीलदार साहेब आणि कृषी अधिकारी आले होते, काय म्हणाले? तहसीलदार साहेब आणि कृषी अधिकारी आले होते, ते बोलले हे आमच्या लेवलचे विषय नाही आहेत। आमच्या लेवलचे जे विषय आहे ते आम्ही करू शकतो, हे वरच्या लेवलचे विषय आहेत आणि वरच्या लेवलला आम्ही कळू, एवढं बोलून ते गेले। आणि त्याच्यानंतर काही आम्ही कलेक्टर ऑफिसला काल परत जाऊन निवेदन दिलं, तर कलेक्टर ऑफिसचं म्हणणं आलं की तहसीलदार साहेब म्हणले मी तिथं जाऊन आलो, पॉझिटिव्ह चर्चा झाली। पण काय चर्चा झाली? आमचं काय म्हणणं आहे, तुम्ही वरच्या लेवलला जरी कळवलेलं असलं तर तुम्ही लेखी स्वरूपात द्या आम्हाला। जे बी असेल, तुम्ही जे स्मरणपत्र दिलं, काय बी दिलं, तुमच्याकडून जे बी वरच्या लेवलला गेलं त्याचं आम्हाला एक लेखी द्या। म्हणजे थोडक्यात तुमचं म्हणणं असं आहे की तहसीलदारांनी वरती कळवलंच नाही। ते आता आम्ही कसं सांगू शकतो त्यांनी कळवलं नाही कळवलं? उपोषण तर आम्ही आमर उपोषणाला बसलो, तर आमचं म्हणणं आहे आम्हाला लेखी द्या। लेखी दिल्याच्या नंतर आम्ही उपोषण सोडू ना। विदाऊट म्हणजे लेखी न देता आम्ही उपोषण कसं सोडणार? कारण याच्या अगोदर आम्ही 5-6 आंदोलनं केले ना, त्यांच्या म्हणण्यानुसारच ते बोलले की होऊन जाईल तुमचं काम। आम्ही लगेच वापस आलो, 7 आंदोलनं केले, 7 आंदोलनातून काहीच निष्फळ नाही झालं। त्याच्यामुळं नाईलाजास्तव हा निर्णय घ्यावा लागला आणि आज इथं आमरण उपोषणास बसलेलो आहेत। आज 6 दिवस झालेले आहेत। लोकप्रतिनिधी येऊन गेले, तहसीलदार आले, पण आम्हाला काही समाधानकारक उत्तर भेटलं नाही, लेखी स्वरूपात काही भेटलं नाही। इथं उपोषणकर्ते जे बसलेले आहेत इर्शादभाई पाशा, त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालवत आहे। तर आमची तुमच्या वतीनं सरकारला विनंती आहे की लवकरात लवकर दखल द्यावी। तुमच्याकडून जे पॉसिबल आहेत लेखी स्वरूपात आमच्या मागण्या त्या मान्य कराव्यात आणि लवकरात लवकर दखल द्यावी। आमची प्रमुख मागण्यापैकी दुसरी मागणी अशी आहे की पीक विम्यासंदर्भात जे शेतकऱ्याला पीक विमा देण्यात येतो आहे त्या पीक विम्यासाठी सरकारनं खूप जाचकाठी लावलेल्या आहेत। त्याच्यातली प्रमुख अट अशी आहे की 72 तासाच्या आतमध्ये क्लेम करायचा। आता मागचा 1 तारखेला जो पाऊस झालेला आहे त्या पावसामध्ये अक्षरशः लोकांनी म्हणजे शेतकऱ्यांनी पावसात उभं राहून 3-3, 4-4 तास एक कंप्लेंट करायला 2 तास लागलेत। तर अशा जाचक ज्या अटी आहेत ती मागणी आमची अशी आहे की सरकारनं ती रद्द करण्यात यावी। सरसकट झालं तरी पण क्लेम केल्याशिवाय पीक विमा देत नाही आहेत ना। त्यांनी तसं याच्यात दिलेलंच आहे की ज्यांनी क्लेम केलेले आहेत त्यांनाच पीक विमा देण्यात येईल। कारण मागच्या वेळेस 2021ला पण हीच परिस्थिती झाली। ज्या लोकांनी 2023लाच हरभऱ्याचा पीक विमा असा झाला की ज्या लोकांनी कंप्लेंट केल्या त्याच लोकांना पीक विमा देण्यात आलेला आहे।
बाकीच्या लोकांनी ज्या कंप्लेंट केल्या पण त्या 72 तासाच्या नंतर केल्या, त्यांनी कंपनीवाल्यानं ग्राह्य धरलेलं नाहीत. त्याच्यामुळं पीक विमा त्यांना भेटलेला नाही. आम्ही त्यासाठी सुद्धा आमचा संघर्ष चालू आहे आणि हा आजचा संघर्ष नसून याला बरेच दिवस झाले हा संघर्ष आम्ही कंटिन्यू करत राहतो आहे. पीक विम्याची जबाबदारी ज्या लोकांवरती होती तर त्या लोकांकडं हे पीक विमा त्यांच्याकडून भरून घेतला असेल ना. पंचनाम्यासाठी कुणी आलं होतं का? पंचनाम्यासाठी एक सॅम्पल सर्वेसाठी फक्त एक 10-20 लोकांची नावं येतात. त्याच्यानुसार निकष देतात ते की बाबा हे पंचनामे झालेले आहेत म्हणून पूर्ण गावाचे. पण नंतर ह्या 23ला कसं झालं, फक्त पावसात ज्या लोकांनी कंप्लेंट केल्या 2023ला पण असाच खूप मोठा पाऊस झाला होता हरभरा रब्बीच्या वेळेस. तर त्यावेळेस फक्त ज्या लोकांनी 72 तासाच्या आत ज्यांनी कंप्लेंट केल्या का त्याच लोकांना पीक विमा देण्यात आला. बाकीच्या पूर्ण कंप्लेंट रिजेक्शनमध्ये पडलेल्या आहेत. या ठिकाणी एक आपण मागणी अशी केलेली आहे की करपरा नदीचं सरळीकरण आणि खोलीकरण करा. करपरा नदीच्या उगमापासून एकदाही काम झालं नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. काय त्याची पार्श्वभूमी आहे नेमकी? 72ला एक वेळेस त्याचं हे आलं होतं सर्वे करा म्हणून आणि दुष्काळी बी होती. तर रोजगार हमीवर काही काम चालू झालं होतं पण त्यावेळेस एवढी यांत्रिकीकरण नव्हतं. आज आता यांत्रिकीकरण खूप झालेलं आहे. खोलीकरण बी करता येते आणि सरळीकरण बी करता येते. पण ती बाजू शासनानं उचलून धरायला पाहिजेत की हे जे कायमचं जर पूरपरिस्थिती नियंत्रणात आणायची असली तर खोलीकरण महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर सरळीकरणसुद्धा की ज्यामुळं शेतकऱ्याचं हातोनात नुकसान व्हायलं. कुठं धडक मारली की एखादा 2-3 एकरवाला चकसापच व्हायला, त्याची जमीनच राहीना. आणि यावर्षी तीच परिस्थिती झाली. सध्या किती खोली आहे? सध्या आता काय 8 फूट आहे, कुठं 7 फूट आहे, कुठं 10 फूट आहे आणि काही ठिकाणी 15 फूट बी आहे. किती अपेक्षा आहे तुम्हाला? आम्हाला पाणी बाहेर जाऊ नये. 15 ते 20 फुटाची खोलीकरण झालं तर पाणी बाहेर निघतच नाही ना. सरळीकरण असल्यावर सरळ पाणी निघून जाते. त्याच्यात बंधाऱ्यामुळं बी बरंच नुकसान झाले. बंधारा 2 वर्षापूर्वी तुटलेला आहे, त्याची काही दुरुस्ती झाली नाही आणि बजेट येऊन काही त्याचं काम सुरू झालं नाही व्यवस्थितशीर. त्याच्यामुळं ते खोलीकरण महत्त्वाचं आहे आणि बंधाऱ्याचं काम महत्त्वाचं आहे की ज्यामुळं गावाचा पाणीसाठा वाढून राहते ना. बोरला पाणी राहते, पाण्याची पण टंचाई येत नाही जरी पाऊस लांबला तरी. महसूल मंडळातली किती हेक्टर शेती त्या करपराच्या आसपास आहे? या महसूल मंडळ दुधगाव महसूल मंडळातली जवळ 1800 हेक्टर जमीन आहे. त्याच्यात ते देवगाव धानोरापासून जे सुरुवात होती ते कौडगावपर्यंत 19 पैकी 10 गाव करपरा काठालाच आहेत. 2021मध्ये पूर्व पाऊस फार प्रचंड प्रमाणात झाला आणि त्या पावसामध्ये आसेगाव येथील करपरा नदीवर जो कोल्हापुरी बंधारा आहे हा पूर्णतः त्या ठिकाणी वेगळं पात्र, बंधारा पूर्ण तुटून जाऊन एक नदीनं वेगळं पात्र घेतलं आणि आमच्या आसेगावमधील जवळपास 50% शिवार हा नदीच्या पलीकडल्या भागामध्ये असल्यामुळं त्या बंधाऱ्याहून शेतकऱ्यांची जे शेती मशागतीचे कामे करण्यासाठी जे ये जा होत होती ती सध्या 2021पासून पूर्णतः बंद आहे. शेतकरी कसे बसे तरी पेरणी करतात आणि मधल्या काळात जी आंतरमशागत आहे या आंतरमशागत करण्यासाठी शेतकऱ्याला ये जा करता येत नसल्यामुळे शेतकऱ्याचं प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे व बाजूच्या शेतकऱ्याची जवळपास जमीन 2 एकर जमीन पूर्णतः मुळासकट उखडून गेली आणि याचे परिणाम दरवर्षी महापूर आला की ते पूर्ण पाणी शेतामध्ये पसरते आणि प्रचंड प्रमाणात करपरा नदीकाठचा भाग हा पूर्ण पाण्याखाली जाऊन पिके उद्ध्वस्त होतात. तरी शासन दरबारी जलसंधारण विभागाला आम्ही औरंगाबादच्या सी ऑफिसपर्यंत मागणी केली पण काही आत्तापर्यंत तरी काहीच रिस्पॉन्स मिळालेला नाही. तरी आमची शासन दरबारी एक या उपोषणाच्या माध्यमातून एक मागणी आहे की हा करपरा नदीकाठचा जो वरचा बंधारा आहे तो दुरुस्त करून देण्यात यावा. त्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय आणि शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी ये जा करता येईल व या बंधाऱ्यामुळे विशेष म्हणजे 5 गावाचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न बंधारा जर दुरुस्त झाला तर तो काम मार्गी लागेल. त्यामध्ये वस्याची वॉटर सप्लाय आहे, कसरगावची वॉटर सप्लाय आहे, प्रॉपर आसेगावची आहे, दुधगाव हे मोठं गाव असून त्यांचीसुद्धा वॉटर सप्लाय आज या नदीवरतीच आहे. परत कौडगावचा विषय, खाली कौडगावला वॉटर पर्क्युलेशन बंधाऱ्याकून होते. म्हणजे या 5 गावचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी जो उन्हाळ्यामध्ये
पाणी टंचाई होते, ही पाणी टंचाई 100% दूर होण्याचं कारण बंधारा जर दुरुस्त झाला तर हे पाण्याचा प्रश्न मिटू शकतो. आज उपोषणाचा 6वा दिवस आहे. आमचं उपोषण दुधगाव महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकरिता आहे. यापूर्वीही आम्ही या मागण्यांकरिता वारंवार पत्रव्यवहार केलेले आहेत. त्यामध्ये जिल्हा अधिकारी असतील, संबंधित तहसीलदार असतील, कृषी मंत्री असतील, मदत व पुनर्वसन विभागाचे मंत्री असतील, यांच्याशी वारंवार पत्रव्यवहार केलेले आहेत. वारंवार पत्रव्यवहार करून आंदोलनं देखील केलेली आहेत. यामध्ये आम्ही जिंतूर तहसील कार्यालयावर जागरण व गोंधळ आंदोलन केलेलं आहे. प्रशासनाचं लक्ष वेधण्याकरिता आम्ही मोर्चाच्या स्वरूपामध्ये तहसील कचेरीवर गेलो. त्या ठिकाणी तहसीलदार साहेबांनी सन्माननीय जिल्हा अधिकारी असतील, शासनाला कळवतो असं त्यावेळेस सांगितलं होतं. त्यानंतर माननीय जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर देखील आम्ही भजन व कीर्तन आंदोलन केलेलं आहे. त्यानंतर नैराश्यातून शेवटच्या क्षणी आता काहीच होत नाही असं आमच्या निदर्शनास आलं, आम्हाला वाटू लागलं. तेव्हा आम्ही अमरण उपोषण केलेलं आहे. अमरण उपोषण म्हणजे मरोस्तोर उपोषण. जोपर्यंत प्रशासन दखल घेत नाही तोपर्यंत उपोषण असणार आहे आणि आज उपोषणाचा 6वा दिवस आहे. यामध्ये सक्षम अधिकारी किंवा असा शासन म्हणून कोणीच या ठिकाणी आलेलं नाही. शासनाचे तहसीलदार वगैरे या ठिकाणी आलेत आणि तहसीलदार साहेबांनी सांगितलं संबंधित मागण्या हे राज्य आणि केंद्राच्या स्तरावरल्या आहेत, म्हणून आम्ही याच्यामध्ये शासनाला कळवतो. त्यांना विचारणा केली असता शासन कोण आहेत तर ते म्हणते शासन आम्हीच आहेत आणि म्हणतात शासनाला कळवतो. आमच्या मागण्याच काय आहे साहेब? आमच्या मागण्या अशा आहेत, आमचं जे काही 1 तारखेला जे पाऊस पडला होता त्या पावसामध्ये शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे. त्यामध्ये शेती उपयोगी साहित्य वाहून गेलेत, शेतकऱ्यांची जनावरं वाहून गेलीत, शेतकऱ्यांचे विहिरी पडल्यात, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचे शेती पंप विहिरीमध्ये पडलेत, शेतकऱ्यांची गोठी वाहून गेलेत. अक्षरशः शेतामध्ये एका ठिकाणी रस्ता वाहून गेलेला आहे. डांबरीकरणचा रस्ता एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये गेला. आणि याच्यामध्ये आम्ही मागतोय काय की बाबा आम्ही सोलापूर, सातारा, सांगलीच्या धर्तीवर जे काही 2021-22ला पाऊस पडला आणि NDRFच्या निकषानुसार त्या ठिकाणी मदत देण्यात आली, तर आम्हाला त्या ठिकाणी NDRFचे निकष त्यांना सांगितले की प्रशासन आम्हाला म्हणतो की त्या ठिकाणी असलेलं जे काही NDRFच्या निकषानुसार आम्ही मदत दिली तुम्हाला तर 3 वर्ष तुम्हाला पीक विमा भरता येणार नाही. हे कोणते निकष आहेत? हे मग NDRFची तुम्ही एकदा मदत देता आणि 3 वर्ष आमची मदत हेच काटून घेता का? अशातला आमचा सवाल आहे. प्रशासनाने आमचं जे काही नुकसान झालेलं आहे भरीव मदत देण्याकरिता योजना असतात की पुढील योजना बंद करण्यासाठी योजना असतात, आमचा असा सवाल आहे. त्याच ठिकाणी बाऊ दाखवून आमच्या शेतकऱ्यामध्ये संभ्रम निर्माण केला जातं की बाबा 3 वर्ष तुम्हाला पीक विमा देता येत नाही, इतर अनुदान तुम्हाला देता येत नाहीत, त्या ठिकाणचं असलेलं पोट खराब क्षेत्र लावलं जातं, अशा प्रकारचं त्या ठिकाणी सांगण्यात येत आहे. आमची मागणीच काय आहे की आमची मागणी NDRFच्या निकषानुसार शेतकऱ्यांना हेक्टरी 47,000 ज्या ठिकाणी मदत दिली जाते ती मदत आमच्या शेतकऱ्यांना देण्यात यावी. जाचकाठी रद्द करून 100% पीक विमा देण्यात यावा. जाचकाठी काय की 72 तासाच्या आत शेतकऱ्यांनी तक्रार दिली पाहिजे. जाचकाठी काय की कापणी प्रयोग अंती किंवा अंतिम आणीवारी अंती शेतकऱ्यांना 100% पीक विमा देण्यात येतो. आज जर शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखायच्या असतील, शेतकऱ्यांना आत्महत्येपासून प्रवृत्त करायचं असेल, शेतकऱ्यांच्या आत्महत्या जर रोखायच्याच असतील तर शासनाने एक पाऊल उचललं पाहिजे. जे काही NDRF SDRFच्या निकषानुसार तात्काळ मदत दिली पाहिजे आणि त्या जाचकाठी रद्द करून 100% पीक विमा आत्ताच दिला पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्याच्या आत्महत्या याच्यामध्ये आता बँका तगादा लावत आहेत तर बँकांचे कर्ज भरून होतील. जे काही खाजगी सावकार आहेत शेतकऱ्यांना तगादा लावत आहेत की कर्ज देण्यासाठी, वसुलीसाठी, तर शेतकरी त्या ठिकाणी आत्महत्या करणार नाहीत. तर आलेल्या अनुदानापासून, आलेल्या पीक विम्यापासून जे काही आमचा भरणा आहे ते भरणा करून घेईल आणि शेतकरी चांगल्याप्रमाणे जसं की ह्यापूर्वी जगत होतं तसं जगेल. नसता शेतकरी मरणाच्या दारात आहे. अशामध्ये शासनाने हे लक्ष दिलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये पीक विमा आणि NDRF SDRF निकषानुसार मदत दिली पाहिजे.
आणि आमची तिसरी मागणी अशी आहे की त्या ठिकाणी 2021 साली दुधगाव महसूल मंडळाला वल्गना झाली की 2021चा पीक विमा दुधगाव महसूल मंडळाला 75% उर्वरित देण्यात आलेला आहे, परंतु अद्यापर्यंतही 35% शेतकरी त्या पीक विम्यापासून वंचित आहे. आमची मागणी काय की जे काही वंचित शेतकरी आहेत त्यांची यादी फ्लॅश केली पाहिजे, त्यांची यादी आमच्यापाशी दिली पाहिजे, शेतकऱ्यांना कळवलं पाहिजे की तुम्हाला का विमा आलेला नाही. दुसरी मागणी काय की 2023चे जे काही शेतकरी खरीप आणि रब्बीचे वंचित आहेत त्यांना पीक विमा देण्यात यावा. आमची चौथी मागणी अशी आहे की जे काही करपरा नदी आहे, नदी सरळीकरण आणि खोलीकरण करण्यात यावा, रुंदीकरण करण्यात यावा. कारण दुधगाव महसूल मंडळासह करपरा काठेमध्ये असलेल्या सगळ्या शेतकऱ्याचं त्या ठिकाणी भलं होईल. भलं असं होईल की जे काही ओव्हरफ्लोचं पाणी इतरत्र वाहत आहे ते वाहणार नाही, नदीपात्रातून चलेल आणि जे काही नदीपात्रापासून 300 ते 400 मीटरपर्यंत खरडून जाते ते खरडणार नाही. याच्यामध्ये अपेक्षित आहे की त्या ठिकाणी नदी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्या आमची दखल घेतली पाहिजे. आमची मागणीच काय आहे की जे काय आमचं आलेलं पीक आहे, हातामध्ये आलेलं पीक मुख्य पीक आहे सोयाबीन. सोयाबीनला जे काय समजा क्विंटल 2 क्विंटल काही शेतकऱ्याच्या हातामध्ये आलेलं आहे त्याला किमान हमी भाव 6,000 भेटला पाहिजे. कापूस आता येणारे आहेत, कापसाला 12,000 किमान 10,000 ते 12,000 रुपये भाव भेटला पाहिजे, हमी भाव भेटला पाहिजे. हे राज्यात सरकारने लाडकी बहीण जे काय लाडका भाऊ ह्या योजना आखलेल्या आहेत त्या योजना फसव्या आहेत. त्या योजना समजा त्या आमच्या उपयोगी नाहीत, त्या योजना आमच्यासाठी काहीच लागू होत नाहीत. शेतकऱ्यासाठी जे काय आमचं हातामध्ये आलेलं पीक आहे त्या पिकाला हमी भाव भेटला पाहिजे. तर लाडका भाऊ का लाडका शेतकरी का योजना असू नयेत? लाडका भाऊ योजना आहे, लाडकी बहीण योजना आहे, लाडका शेतकरी का योजना असू नयेत? अशी योजना शासनाने आखली. जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता. तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा www.जागृतमहाराष्ट्रnews.com. तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा. तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.